वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखादी पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांची कंपनी जी वर्षानुवर्षे तोच व्यवसाय करत आहे, ती अचानक अवघ्या 12 महिन्यात आपला नफा दुप्पट कसा काय करू शकते? म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही. हो ना, आणि तेही विकल्या जाणाऱ्या दागिन्यांची संख्या दुप्पट न करता. विचार करा, कालपर्यंत जो व्यवसाय एका ठराविक गतीने चालत होता, तो अचानक अशी गगनभरारी कशी घेतो? हेच तर खऱ्या अर्थाने चक्रावून टाकणार आहे. म्हणजे साधारणपणे शेअर बाजारात जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीचे आर्थिक निकाल येतात तेव्हा 10 ते 15% वाढ अपेक्षित असते. बरोबर, तेवढी वाढ नॉर्मल मानली जाते. हो, पण जेव्हा मार्च 2026चे कल्याण ज्वेलर्सचे आर्थिक निकाल समोर आले तेव्हा शेअर बाजारातील दिग्गजही क्षणभर थबकले. निव्वळ नफ्यात तब्बल 118%ची झेप. 118%? अरे बापरे. होय, हे आकडे केवळ एका चांगल्या तिमाहीचे नाहीत, तर एका मोठ्या धोरणात्मक बदलाचे संकेत आहेत. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कल्याण ज्वेलर्सने जाहीर केलेल्या या ज्याला आपण डायमंड इयर ऑफ ग्रोथ म्हणू शकतो, याच्यामागे नक्की कोणतं तंत्र आहे? नक्कीच. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतातील हजारो कोटींच्या ज्वेलरी मार्केटमधने सध्या जो भूकंप होत आहे, तो नेमका काय आहे? चला तर मग यावर आपण सविस्तर चर्चा करूया. हो, कारण दागिन्यांचा व्यवसाय हा तसा अतिशय गुंतागुंतीचा मानला जातो. तो थेट सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर आणि ग्राहकांच्या भावनेवर अवलंबून असतो. अगदी खरंय. आपण या स्रोतांमधील आर्थिक आकडेवारी, व्यवस्थापनाची रणनीती आणि भविष्यात त्यांच्यासमोर उभे राहणारे धोके या सर्वांचे धागेदोरे आज उलगडणार आहोत. आपण थेट या चमत्कारिक वाटणाऱ्या आकड्यांनाच हात घालूया. मी जेव्हा हे रिपोर्ट वाचत होतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कंपनीचा महसूल म्हणजे विक्रीतून आलेला पैसा तो 66% वाढला. हो, ती पण एक खूप मोठी अचीवमेंट आहे. दागिन्यांच्या व्यवसायात एका वर्षात महसूल 66% वाढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण माझं डोकं तेव्हा चक्रावलं जेव्हा मी निव्वळ नफ्याचा आकडा पाहिला. तो 410 कोटींवर गेलाय. हो, म्हणजे चक्क 118% वाढलाय. असं कसं होऊ शकतं? सोन्याचे भाव काय अचानक दुप्पट झाले की यांनी ग्राहकांकडून दुप्पट पैसे उकळायला सुरुवात केली? नाही, इथेच या व्यवसायातलं खरं गणित दडलेलं आहे. सोन्याचे भाव दुप्पट झालेले नाहीयेत आणि दागिन्यांची संख्याही दुप्पट झालेली मग नाहीये. हे कसं शक्य झालं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या ऑपरेटिंग नफ्याकडे, ज्याला आर्थिक भाषेत एबिडा म्हणतात, तिकडे पाहावं लागेल. हे एबिडा वगैरे शब्द ऐकायला थोडे जड वाटतात. हे सोप्या भाषेत कसं सांगता येईल? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दुकानातून दागिने विकून आलेला तो निव्वळ पैसा, ज्यातून अजून बँकेचं व्याज किंवा सरकारचा कर वजा केलेला नाहीये. अच्छा, म्हणजे हातात आलेली रोकड. बरोबर, तो पैसा म्हणजे इबिटेडा. हा आकडा 736 कोटींवर गेलाय. म्हणजे यात 84% वाढ झाली आहे. थांब, हे जरा मी माझ्या पद्धतीने मांडून पाहतो. मला हे असं दिसतंय की समजा एखाद्या गाडीचा वेग 66% वाढलाय, पण त्याचवेळी तिचं मायलेज तब्बल 118% सुधारलंय. वा, हे मायलेजचं उदाहरण एकदम चपखल आहे. हो ना, कारण महसूल 66% वाढला, पण नफा 118% वाढला. अगदी बरोबर. आर्थिक विश्वात याला आपण ऑपरेटिंग लिव्हरेज आणि मार्जिन इम्प्रूव्हमेंट म्हणतो. होतं काय की दागिन्यांचं दुकान चालवण्याचा एक ठराविक खर्च असतो, ज्याला आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो. म्हणजे दुकानाचं भाडं वगैरे. हो, दुकानाचं भाडं, कर्मचाऱ्यांचे पगार, विजेचं बिल, सुरक्षेचा मोठा खर्च असतो तिथे. हे सगळं ठरलेलं असतं. तुम्ही दिवसाला 10 नेकलेस विकले काय किंवा 100 विकले काय, तुमचं दुकानाचं भाडं तेवढंच राहणार आहे. अच्छा, आता माझ्या लक्षात येते. म्हणजे जेव्हा ग्राहकांची गर्दी वाढते आणि महसूल 66% वाढतो, तेव्हा कंपनीचा तो फिक्स्ड खर्च त्या प्रमाणात वाढत नाही. नेमकं हेच. त्यामुळे जो काही जास्तीचा पैसा गल्ल्यात येतो तो थेट निव्वळ नफ्यात जमा होतो. होय,
विक्री वाढली की प्रत्येक दागिन्यामागे येणारा तो फिक्स्ड खर्च विभागला जातो आणि तो कमी होतो. त्यामुळे निव्वळ नफ्याची टक्केवारी विक्रीच्या टक्केवारीपेक्षा खूप वेगाने वर जाते. म्हणजे कंपनी फक्त जास्त माल विकत नाहीये, तर ती अत्यंत कार्यक्षमतेने व्यवसाय करत आहे. एक्झॅक्टली. ती एफिशियन्सी वाढली आहे. हे ऐकायला खूप सोपं आणि लॉजिकल वाटतं. पण इथे माझ्या मनात एक शंका आहे. कोणती? मी जर या स्रोतांमधील निकालांची तुलना थेट मागच्या तिमाहीशी केली, म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीशी, तर चित्र थोडं वेगळं दिसतंय. तुम्ही क्वार्टर ऑन क्वार्टर आकड्यांबद्दल बोलताय. हो, कारण डिसेंबरमध्ये महसूल 10,343 कोटी होता. तो मार्चमध्ये घसरून 10,275 कोटी झाला. आणि नफाही 416 कोटींवरून 410 कोटींवर आलाय. बरोबर. एकीकडे कंपनी व्यवस्थापन आक्रमकपणे नवीन दुकाने उघडत असल्याचा दावा करत आहे. मग नवीन दुकाने उघडूनही महसूल कमी का झाला? म्हणजे नवीन दुकाने जुन्या दुकानांचा व्यवसाय तर खात नाहीत ना, ज्याला आपण कॅनिबलायझेशन म्हणतो? हा एक अतिशय रास्त प्रश्न आहे आणि अनेक विश्लेषक याकडे लक्ष ठेवून असतात. वरवर पाहता कॅनिबलायझेशन झाल्यासारखं वाटू शकतं, पण दागिन्यांच्या व्यवसायाचं इंजिन एका वेगळ्या चक्रावर चालतं. कोणतं चक्र? ते चक्र म्हणजे हंगाम आणि सण. अच्छा, म्हणजे डिसेंबर तिमाहीत येणारी दिवाळी आणि लग्नसराई. हो ना. डिसेंबरची तिमाही ही भारतीय ज्वेलरी मार्केटसाठी नेहमीच पीक सीझन असते. दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि त्यानंतर लगेच सुरू होणारे लग्नाचे मुहूर्त. बरोबर. तेव्हाच तर लोक सर्वात जास्त खरेदी करतात. हो, लोक बोनसचे पैसे तिथे गुंतवतात. त्या तुलनेत जानेवारी ते मार्च या काळात खरेदीचा वेग थोडा स्थिर होतो. त्यामुळे तिमाही दर तिमाही झालेली ही घट नवीन दुकानांच्या अपयशामुळे नाहीये, तर ती एक नैसर्गिक हंगामी ओहोटी आहे. तरीही एकीकडे नवीन स्टोअर्स उघडत असताना आणि जुन्या स्टोअर्समधूनही सेल होत असताना मार्चमध्ये थोडी का होईना घट दिसणे हे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने थोडं सावध करणारं नाही का? दुकाने वाढूनही एकूण सेल कमी होतोय. सावध करणारा नक्कीच आहे. आणि म्हणूनच कंपन्या नेहमी वर्षाची तुलना म्हणजे इयर ऑन इयर पाहण्यावर भर देतात. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याशी तुलना केली तर ही वाढ अतिशय स्पष्ट दिसते. तेही खरंय. पण तुम्ही म्हणालात तो धोका भविष्यात अस्तित्वात येऊ शकतो. जेव्हा एखादा ब्रँड एका शहरात किंवा राज्यात खूप जास्त दुकानं उघडतो, तेव्हा एक वेळ अशी येते की नवीन दुकान उघडूनही एकूण ग्राहक वाढण्याऐवजी तेच ग्राहक 2 दुकानांमध्ये विभागले जातात. म्हणजे एकाच ब्रँडची 2 दुकाने एकमेकांशी स्पर्धा करायला लागतात? हो, कल्याण ज्वेलर्सला भविष्यात या सॅच्युरेशन पॉइंटपासून स्वतःला वाचवावं लागेल. या वाढीमागचं दुसरं एक महत्वाचं कारण मला समजावून घ्यायचंय. लोक अचानक दुप्पट सोरे खरेदी करायला लागलेले नाहीये. नाही, अजिबात नाही. मग कल्याण ज्वेलरचा बाजारातील वाटा एवढ्या वेगाने का वाढतोय? यासाठी मला आपल्या आधीच्या पिढीचा सवयी आणि आजच्या सवयी यातील फरक आठवतोय. कसा फरक जाणवतो तुम्हाला? विचार करा, आपली आधीची पिढी सोने कसं खरेदी करायची. गल्लीतल्या त्या पिढ्यानं पिढ्या ओळखीच्या असलेल्या सोनाराकडे जायचं, तिथे जाऊन मस्त चहा प्यायचा, त्यांच्याकडे असलेल्या ठराविक कॅटलॉगमधून डिझाईन निवडायची. हो, एक पर्सनल रिलेशन असायचा. हो, आपला माणूस आहे, चांगलंच देईल, हा एक आंधळा विश्वास असायचा. तिथे पक्क्या बिलाची भानगड नव्हती की रिटर्न पॉलिसीची जास्त काही चर्चा नव्हती. पण आता हे चित्र खूप बदलताना दिसतंय. तुम्ही बरोबर नस पकडलीये. हा फक्त खरेदीचा कल बदललाय असं नाही, तर हा एक मोठा स्ट्रक्चरल शिफ्ट आहे. म्हणजे जे असंघटित क्षेत्राकडून, ज्याला आपण अनऑर्गनाइज सेक्टर म्हणतो, तिथून संघटित क्षेत्राकडे जाणारा हा प्रवाह आहे. आजच्या ग्राहकांना तो कौटुंबिक विश्वासापेक्षा प्रणालीवर म्हणजे सिस्टीमवर जास्त विश्वास ठेवायचा आहे. अच्छा, म्हणजे त्यांना आता बारकोड हवंय, जीएसटीचं पक्कं बिल हवंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दागिन्यांच्या शुद्धतेची सरकारी हमी म्हणजेच हॉलमार्किंग हवंय. अगदी बरोबर. आणि याच बदलाने कल्याण ज्वेलर्स, टायटन किंवा मलबार सारख्या मोठ्या ब्रँड्सचा नशीब उघडला आहे. जेव्हा सरकारने हॉलमार्किंग सक्तीचे केले आणि जीएसटी लागू केला, तेव्हा स्थानिक आणि लहान सोनारांसाठी व्यवसाय करणं खूप कठीण होऊन बसलं. कारण त्यांच्याकडे ती सिस्टम नव्हती. हो, त्यांच्याकडे ती पारदर्शकता आणि कॉम्प्लायन्स सांभाळण्याची यंत्रणा किंवा तेवढे आर्थिक पाठबळ नव्हते. याचाच अर्थ सरकारी नियमांनीच अप्रत्यक्षपणे मोठ्या कॉर्पोरेट ब्रँडसाठी रस्ता मोकळा करून दिला. हे खूप रंजक आहे. एका अर्थी हो, पण फक्त नियम बदलून चालत नाही. मोठ्या ब्रँड्सनी ग्राहकांना एक समान अनुभव म्हणजे स्टँडर्डाइज्ड एक्सपिरियन्स देण्याची हमी दिली. तुम्ही दिल्लीत सोने घ्या किंवा पुण्यात कल्याण ज्वेलर्सच्या दुकानात तुम्हाला तीच शुद्धता, तोच मेकिंग चार्ज सतर्कता आणि तीच रिटर्न पॉलिसी मिळेल. बरोबर.
हा जो प्रिडिक्टेबल अनुभव आहे तो आजच्या तरुण आणि नोकरदार वर्गाला जास्त सुरक्षित वाटतो. त्यांना फसवणुकीची भीती नको असते. अगदी खरंय. हे भारतातील बाजारबद्दल समजलं, पण स्रोतांमध्ये असं नमूद केलंय की व्यवस्थापनाचं लक्ष फक्त भारतावर नाहीये, ते मध्य पूर्वेतील देशांमध्ये म्हणजे मिडल ईस्टमध्ये आपला व्यवसाय वेगाने विस्तारत आहेत. हे असं का? यामागे ना 2 अतिशय हुशार व्यावसायिक धोरणं आहेत. जर भारतातच एवढी मोठी संधी आहे, असंघटित बाजार झपाट्याने संघटित होत आहे, तर मग परदेशात एवढा खर्च करून दुकाने का थाटायची? पहिलं कारण म्हणजे मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि दक्षिण आशियाई लोक राहतात, ज्याला आपण NRI म्हणतो. बरोबर. त्यांच्याकडे खरेदीची क्षमता म्हणजे पर्चेसिंग पॉवर खूप जास्त असते. त्यांना परदेशात असतानाही त्यांच्या देशातल्या ओळखीच्या ब्रँडबद्दल एक वेगळी जवळीक वाटते आणि ते भारतीय सणानुसार तिथेही खरेदी करतातच. अच्छा, म्हणजे तिथेही ते दिवाळीला सोने घेणारच. आणि दुसरं धोरण कोणतं? दुसरं म्हणजे जोखीम कमी करणे, ज्याला फायनान्समध्ये आपण रिस्क डायव्हर्सिफिकेशन म्हणतो. जर तुम्ही फक्त एकाच देशावर अवलंबून असाल आणि तिथे अचानक सोन्यावरचा आयात शुल्क वाढला किंवा आर्थिक मंदी आली, तर तुमचा संपूर्ण व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. बरोबर. पण जर तुमचा व्यवसाय वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये पसरलेला असेल, तर एका ठिकाणचा फटका दुसऱ्या ठिकाणच्या नफ्याने भरून काढता येतो. शिवाय मध्य पूर्वेत कराचे नियम आणि सोन्याचे दर भारतापेक्षा थोडे वेगळे असतात, ज्यामुळे तिथे नफ्याचे मार्जिन अधिक चांगले मिळू शकते. रिस्क डायव्हर्सिफिकेशनचा मुद्दा पटला, पण रिस्क या व्यवसायाच्या मुळाशीच आहे. नक्कीच. आपण आत्तापर्यंत या कंपनीच्या यशाची आणि वाढत्या नफ्याची खूप चर्चा केली, पण समजा उद्या अचानक आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे भाव आभाळाला भिडले किंवा देशात आर्थिक मंदीची लाट आली, जेव्हा लोकांकडे पैसा नसतो, तेव्हा ते सर्वात आधी काय करतात? ते चैन करणं थांबवतात. दागिने ही काही जीवनावश्यक वस्तू नाहीये ना? अगदी बरोबर. अशा परिस्थितीत स्टोअर्स वाढवणे ही रणनीती या कंपन्यांच्या अंगलट येऊ शकते का? तुम्ही थेट दागिन्यांच्या व्यवसायाच्या सर्वात दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. याला अर्थशास्त्राच्या भाषेत आपण डिस्क्रिशनरी स्पेंडिंग म्हणजे ऐच्छिक खर्च म्हणतो. जेव्हा बाजारात महागाई वाढते, EMI वाढतात, खिशातला पैसा कमी होतो, तेव्हा लोक दागिने खरेदी पुढे ढकलतात. मग कल्याण ज्वेलर्सने जी देशभरात आणि परदेशात इतकी मोठी दुकानं थाटली आहेत, ती पांढरे हत्ती ठरणार नाहीत का? तो धोका आहेच. फिरून तोटाही तितक्याच वेगाने वाढवू शकते. सेल होवो न होवो, फिक्स्ड कॉस्ट तर त्यांना द्यावीच लागेल. हा धोका नक्कीच आहे आणि हे व्यवस्थापनासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. फिक्स्ड कॉस्ट कधीच माफ होत नाही. पण इथे एक सांस्कृतिक संरक्षक कवच भारतीय ज्वेलरी मार्केटला वाचवतं. कोणतं कवच? ते म्हणजे भारतीय लग्न. भारतात लग्न हा फक्त एक सोहळा नसून ती एक सामाजिक प्रतिष्ठा मानली जाते. आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक असली तरी लग्नातील सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबवली जात नाही. अच्छा, म्हणजे लोक बजेट कमी असल्यामुळे 5 तोळेंऐवजी कदाचित 3 तोळे घेतील, पण घेणार नक्की. अगदी. हेच व्हॉल्यूम म्हणजे दागिन्यांचे एकूण वजन कमी होऊ शकते, पण व्यवहारांची संख्या अचानक शून्यावर येत नाही. म्हणजे दुकानातली गर्दी टिकून राहील. हो, तरीही वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे नफ्याला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीच. ग्राहकांनी जर केवळ सोन्याची नाणी किंवा बिस्किटे घेतली, ज्यात मेकिंग चार्जेस नसतात, तर कंपनीचा नफा खूप वेगाने घसरू शकतो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे नुसतं सेल वाढून उपयोग नाही, त्यात मेकिंग चार्ज असलेले दागिने विकले गेले पाहिजेत. बरोबर. आणि या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीत स्पर्धकांचाही मोठा वाटा आहे. टायटनचा तनिष्क हा ब्रँड आणि मलबार गोल्ड सारखे तगडे प्रतिस्पर्धी बाजारात आधीपासूनच पायरहून उभे आहेत. होय, खूप तगडी स्पर्धा आहे. शिवाय स्थानिक ज्वेलर्स अजूनही पूर्णपणे संपलेले नाहीत. कल्याण ज्वेलर्स या दिग्गजांसमोर आपला निभाव कसा लावत आहे? तिथेच तर खरी लढाई सुरू आहे. तनिष्कची रणनीती थोडी प्रीमियम आणि डिझाईन केंद्रित आहे. ते स्वतःला एका विशिष्ट जीवनशैलीचा भाग म्हणून प्रस्थापित करतात. त्यांच्या जाहिरातीही तशाच असतात. हो. दुसरीकडे मलबार आणि कल्याण हे हायपर लोकल मार्केटिंगवर जास्त भर देतात. हायपर लोकल म्हणजे नेमकं काय? म्हणजे ब्रँड राष्ट्रीय पातळीवरचा असला तरी त्यांची प्रत्येक राज्याची जाहिरात, तिथले ब्रँड अँबॅसेडर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुकानातील दागिन्यांची डिझाईन्स या त्या स्थानिक संस्कृतीला साजेशा असतात. अच्छा. तुम्ही जर पाहिलं तर केरळमधील कल्याणच्या शोरूममधील डिझाईन्स आणि पंजाबमधील डिझाईन्स यात तुम्हाला खूप फरक दिसेल. ते त्या स्थानिक सोनाराची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण एका मोठ्या कॉर्पोरेट छत्राखाली. पण जेव्हा 2 मोठी कॉर्पोरेट्स एकाच ग्राहकासाठी भांडतात, तेव्हा नेहमी प्राइस वॉर म्हणजे किमतींचं युद्ध सुरू होते.
मेकिंग चार्जेसवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली जाते. हो, सणांच्या वेळी आपण पाहतोच ते. मग यामुळे भविष्यात त्यांच्या या 118% नफ्याला गळती लागू शकते का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न व्यवस्थापनासमोर असणार आहे. बाजारातील वाटा मिळवण्यासाठी जर त्यांनी खूप जास्त सवलती दिल्या तर मार्जिन कमी होईल. त्यामुळे आक्रमक विस्तार करताना नफा टिकवून ठेवणे ही त्यांची पुढची सर्वात मोठी परीक्षा असेल. शेअर बाजाराला 118% नफा वाढल्याची बातमी नक्कीच आकर्षित करेल. नक्कीच तो आकडाच खूप मोठा आहे. हो, कुठल्याही कंपनीचा नफा एका वर्षात एवढा वाढणे ही बाजारासाठी एक खूप मोठी आणि सकारात्मक बातमी असते. ही आकडेवारी कंपनीचे शेअर्स वधारण्यासाठी पुरेसे इंधन ठरू शकते. पण जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत ते केवळ या एका तिमाहीच्या आकड्यांवर भाळणार नाहीत. ते काय पाहतील? दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर चित्र थोडं वेगळ्या घटकांवर अवलंबून असेल. गुंतवणूकदार पाहतील की हा वेगाने चालणारा स्टोअर विस्ताराचा रथ असाच न अडखळता धावू शकतो का? नवीन दुकाने जुन्या दुकानांचा व्यवसाय तर खात नाहीत ना. आणि सोन्याच्या किमतीतील अस्थिरतेत आणि तीव्र स्पर्धेतही कंपनी आपले मार्जिन स्थिर ठेवू शकते का? बरोबर. जर हे तीनही निकष कंपनीने पार केले तर कंपनीचा पाया अतिशय भक्कम आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. संघटित क्षेत्राकडे ग्राहकांचा जो ओढा आहे त्याचा दीर्घकालीन फायदा कल्याण ज्वेलर्सला नक्कीच मिळेल. म्हणजे अल्पमुदतीत आकड्यांची जादू चालेल, पण दीर्घ मुदतीत कंपनीला तीच मायलेज आणि तोच वेग सतत टिकवून ठेवावा लागेल. पुढचा रस्ता वळणावळणाचा आणि स्पर्धेचा आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण दागिन्यांच्या अर्थकारणाचे बरेच पदर उलगडले. आकडेवारीपासून ते ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेपर्यंत सर्व गोष्टी समजून घेतल्या. होय. पण जाता जाता माझ्या मनात एक वेगळाच विचार घोळतोय, ज्यावर मला वाटतं आपण सर्वांनी विचार करायला हवा. आपण पाहिलं की आजचा ग्राहक स्थानिक कौटुंबिक सोनाराला सोडून मोठ्या ब्रँड्सकडे वळतोय. त्याला आता पारदर्शकता, हॉलमार्किंग आणि ब्रँड व्हॅल्यू हवी आहे. हो, तो एक अटळ व्यावसायिक बदल आहे. तो होणारच. पण या सगळ्यात आपण काहीतरी महत्त्वाचं हरवत तर नाही ना? पूर्वी दागिन्यांची खरेदी हा केवळ एक आर्थिक व्यवहार नसायचा. पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाचे दागिने घडवणारा तो सोनार, तो त्या कुटुंबाचा एक भाग असायचा. खरे. त्याला आजीची आवड माहीत असायची, तुमच्या बजेटची आणि तुमच्या कुटुंबातील परंपरांशी कल्पना असायची. तिथे एक भावनिक जवळीक होती. हे खरंय. तो एक प्रकारचा पर्सनल टच होता जो कॉर्पोरेट विश्वात क्वचितच मिळतो. मग प्रश्न असा पडतो की जसे जसे हे मोठे ब्रँड्स बाजारावर पूर्णपणे अधिराज्य गाजवतील तसतशी ही ग्राहकांशी असलेली भावनिक नाळ कायमची तुटून जाईल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दागिन्यांची खरेदी ही एखाद्या मॉलमध्ये जाऊन कपडे घेण्यासारखी किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासारखी एक कोरडी भावनाशून्य प्रक्रिया बनेल का? भविष्यात हे भव्य कॉर्पोरेट ब्रँड्स ग्राहकांशी ती जुनी पिढ्यानपिढ्यांची भावनिक वीण कशी गुंफतील? की दागिने घडवण्याची ती पारंपरिक कला केवळ एका प्रॉडक्टमध्ये रूपांतरित होईल? खरोखर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण शेवटी सोनं कितीही शुद्ध असलं तरी त्यात गुंतलेल्या भावनाच त्याचे खरे मोल ठरवतात. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह पुढच्या सखोल विश्लेषणात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.